खांद्यावर झोळी घ्यायची आणि पुन्हा गावामध्ये जायचं. गावामधून माधुरी मागून आणायची आणि ती पुन्हा मुक्ताच्या स्वाधीन करायची. मुक्ता सोपान स्वयंपाक रांधायची. निवृत्ती आणि ज्ञानदेवांचं तत्वचिंतन चाललेलं असायचं. त्या तत्वचिंतनाच्याकडे या दोघांचंही बारकाईने लक्ष असायचं. दिवसेंदिवस चाललेले होते, एकामागून एक दिवस चाललेले होते. कारण काही दिवस गेल्याशिवाय, वेळ सरल्याशिवाय काही गोष्टी घडत नसतात. हा जो निसर्गाचा नियम आहे, त्या नियमाप्रमाणे जर आपण बघितलं किंवा त्याचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता दुपारच्या वेळी भोजन झाल्यानंतर पुन्हा झोपडीमध्ये शांत बसायचे आणि त्या अवस्थेमध्ये असतानाच ते अनेक ग्रंथांचा दांडोळा हातामध्ये घ्यायचे, एकमेकाला चिंतन सांगायचे. आज मुक्ता सुद्धा तेवढ्याच तयारीची आध्यात्मिक दृष्टीने